नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आपण बऱ्याचदा लोकांना मदत करतो, त्यांच्या सुखदुःखात धावून जातो, पण काही काळाने तेच लोक आपल्याला कमी लेखू लागतात किंवा आपल्या असण्याला फारसं महत्त्व देत नाहीत. असं झाल्यावरती आपण लोकांवरती चिडतो, पण खरं तर चूक आपलीच असते, कारण आपण स्वतःचा आत्मसन्मान विसरून जातो. जेव्हा आपण स्वतःची किंमत करत नाही, तेव्हा जगही आपली किंमत करत नाही. जर आपल्याला समाजात आणि घरात मान-सन्मान हवा असेल, तर आधी स्वतःला मान द्यायला शिका. लोकांना नेहमी हो म्हणण्याऐवजी गरजेनुसार नाही म्हणायला शिका. आपली किंमत वाढवण्यासाठी कुणापुढे झुकण्याची किंवा सतत उपलब्ध राहण्याची गरज नसते. नेहमी सगळ्यांसाठी उपलब्ध राहू नका. आपण बऱ्याचदा विचार करतो, की सगळ्यांना मदत केली, एका हाकेवरती धावून गेलो, की लोक आपल्याला चांगलं म्हणतील आणि आपला आदर करतील. पण मानवी स्वभाव असा आहे, की जी गोष्ट सहज आणि मोफत मिळते, त्याची किंमत कोणालाच राहत नाही. जेव्हा तुम्ही तुमचे स्वतःचे काम, तुमचा अभ्यास किंवा तुमचा महत्त्वाचा वेळ सोडून लोकांच्या छोट्या-छोट्या कामांसाठी लगेच हजर होता, तेव्हा लोकांना वाटतं, की याला काही दुसरं कामच नाहीये. ते तुम्हाला गृहीत धरू लागतात. तुमच्या वेळेची किंमत शून्य होते. त्यामुळे जर तुम्हाला समाजात स्वतःची किंमत वाढवायची असेल, तर आधी स्वतःच्या वेळेला आणि कामाला महत्त्व द्या. समोरच्याचे काम नक्की करा, पण स्वतःचे नुकसान करून नाही. जो माणूस स्वतःच्या वेळेची इज्जत करतो, त्याचीच इज्जत संपूर्ण जग करत असतं. कमी बोला, पण वजनदार बोला. जे लोक सतत काही ना काही बडबड करत असतात, प्रत्येक विषयात आपले मत मांडत राहतात, त्यांच्या शब्दांचे वजन हळूहळू कमी होते. लोक त्याच्याकडे वाचाळ म्हणून पाहतात आणि त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. याउलट जो माणूस शांत राहतो, समाजात काय चाललंय ते आधी नीट समजून घेतो आणि फक्त गरजेच्या वेळीसच बोलतो, त्याच्या शब्दाला एक वेगळीच धार असते. जेव्हा तुम्ही कमी बोलता, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. तुमचे बोलणे हे नेहमी अभ्यासपूर्ण, सत्य आणि समोरच्याला विचार करायला लावणारे असावे. निरर्थक गप्पा मारण्यापेक्षा शांत बसणे कधीही चांगले. तुमचे शब्द मोजके पण प्रभावी असू द्या, जेणेकरून तुम्ही जेव्हा कधी तोंड उघडाल तेव्हा समोरच्याला शांत राहून तुमचे ऐकावेच लागेल. तुमच्या वाणीतली ही शांतता आणि खोलीच तुमची खरी व्हॅल्यू वाढवते. स्वतःची स्तुती स्वतःच करणे बंद करा. मी खूप मोठा माणूस आहे, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, मी त्या दिवशी त्याला कशी मदत केली, माझ्याशिवाय त्याचे पानही हलत नाही, अशा गप्पा मारणारे लोक समाजात हास्यास्पद ठरतात. स्वतःच्या तोंडाने स्वतःची स्तुती करणे हे मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे लक्षण आहे. लोकांना हे दाखवण्याची गरज नसते, की तुम्ही किती भारी आहात. तुमची ओळख, तुमचे कर्तृत्व आणि तुमचे व्यक्तिमत्व तुमच्या शब्दामधून नाही, तर तुमच्या कामातून दिसले पाहिजेत. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे आणि शांत राहून मोठे यश मिळवता, तेव्हा तुमचे यश स्वतःच गोंगाट करते. तुम्हाला स्वतःची जाहिरात करावी लागत नाही. काम एवढ्या शांततेत आणि ताकदीने करा, की तुमचे नाव तुमच्या शत्रूच्या तोंडूनही आदराने निघाले पाहिजे. तुमची स्तुती लोकांनी करावी, तुम्ही स्वतः नाही. जेव्हा जग तुमच्या कामाची दखल घेईल, तेव्हा तुमची किंमत आपोआप गगनाला भिडेल. कधीही कोणाकडे भीक मागू नका. ना प्रेमाची ना नात्याची. आत्मसन्मान ही माणसाची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. जर तीच नसेल तर आयुष्याला काहीच अर्थ उरत नाही. अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीवरती खूप प्रेम करतो किंवा तिला आपला मित्र मानतो, पण समोरची व्यक्ती आपल्याला भाव देत नाही, आपला अपमान करते किंवा आपल्याला सोडून जाण्याची धमकी देते. अशा वेळी तिच्या पाया पडणे, तिच्यासमोर रडणे किंवा नात्यासाठी भीक मागणे पूर्णपणे बंद करा. लक्षात ठेवा, विनवणी करून किंवा भीक मागून मिळालेले प्रेम आणि मैत्री कधीच टिकत नाही. उलट समोरच्याच्या नजरेत तुमची उरली-सुरली किंमतही संपून जाते. ज्याला तुमच्या आयुष्यात राहायचे आहे, तो तुमच्या सर्व चुकांसह राहील आणि ज्याला जायचे आहे, तो कारणे शोधून जाईलच. त्यामुळे स्वतःची प्रतिष्ठा जपा. कोणी सोडून जात असेल तर त्याला हसतमुखाने रस्ता दाखवा, पण कोणापुढे झुकून स्वतःचा स्वाभिमान गमावू नका. आपले रहस्य कधीच कोणाला सांगू नका. हा जगाचा एक कडू नियम आहे, की
आज जो तुमचा गळ्यातला ताईत आहे तो तुमचा सर्वात जवळचा मित्र आहे. तो उद्या परिस्थिती बदलल्यास तुमचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो. माणूस बदलला की त्याचा वागण्याचा आणि बोलण्याचा अंदाज बदलतो. जेव्हा तुम्ही भावनेच्या भरात किंवा अतिविश्वासपोटी तुमच्या आयुष्यातील गुप्त गोष्टी, तुमचे कमकुवत दुवे, तुमचे कौटुंबिक वाद किंवा तुमचे पुढचे मोठे प्लॅन्स कोणाला सांगून टाकता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेता. कारण उद्या जर त्या व्यक्तीसोबत तुमचे खटके उडाले तर तीच व्यक्ती तुमच्या याच रहस्याचा वापर करून तुम्हाला ब्लॅकमेल करू शकते किंवा समाजात तुमची नाचक्की करू शकते. त्यामुळे स्वतःचे प्लॅन्स आणि मनातील गोष्टी स्वतःच्या पोटात ठेवायला शिका. तुमचे पुढचे पाऊल काय असेल याचा अंदाज कोणालाही लावता आला नाही पाहिजे. दिसण्यापेक्षा असण्यावरती भर द्या. आजकालच्या सोशल मीडियाच्या दुनियेत लोकांना फक्त दिसण्यावरती भर द्यायला आवडतो. महागडे आणि ब्रँडेड कपडे घालणे, कर्ज काढून महागडा आयफोन घेणे किंवा महागड्या गाड्यांमधून फिरणे म्हणजे व्हॅल्यू वाढवणे असे लोकांना वाटते. पण हे केवळ एक बाह्य प्रदर्शन आहे. तुमची खरी किंमत तुमच्या दिसण्यावर नाही तर तुमच्या असण्यावर म्हणजेच तुमच्या ज्ञानावर, तुमच्या कौशल्यावर आणि तुमच्या विचारांवरती ठरते. जेव्हा तुम्ही महागडे कपडे घालता पण तुमचे बोलणे फालतू असते तेव्हा तुमची लायकी लगेच कळते. याउलट एखादा माणूस अगदी साध्या कपड्यात असेल पण त्याच्याकडे एखाद्या विषयाचे अफाट ज्ञान असेल किंवा एखादे भारी स्किल असेल तर लोक त्याच्या पाया पडतात. बाह्य सौंदर्यापेक्षा तुमच्या बुद्धीला आणि कौशल्यांना धार लावा. स्वतःला आतून एवढे सक्षम बनवा की तुमच्या ज्ञानापुढे महागड्या वस्तू फिक्क्या पडल्या पाहिजेत. दुसऱ्यांच्या फालतू भांडणात आणि गॉसिपमध्ये पडू नका. त्याच्या घरात काय चाललंय, तिचे काय अफेअर आहे, तो किती कमावतो, शेजाऱ्यांच्या घरात काय भांडण झालं, या असल्या फालतू गप्पांमध्ये आणि लोकांच्या गॉसिपमध्ये जो वेळ घालवतो समाज त्याला कधीच गांभीर्याने घेत नाही. दुसऱ्यांच्या आयुष्यात नको तितकी ढवळाढवळ केल्याने किंवा त्याच्या भांडणात मध्यस्थी करायला गेल्याने शेवटी स्वतःचेच नाव खराब होते आणि आपला अमूल्य वेळ वाया जातो. यशस्वी आणि वजनदार लोकांचे वैशिष्ट्य हे असते की त्यांना दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चालले आहे याच्याशी काहीही देणं घेणं नसते. ते आपला वेळ स्वतःच्या प्रगतीसाठी, काहीतरी नवीन शिकण्यासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी वापरतात. दुसऱ्यांच्या उणाधान्या काढण्यात जर तुम्ही वेळ घालवला तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे वर्ष गमावून बसाल. त्यामुळे लोकांच्या फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करा. दिलेला शब्द पाळा. समाजात तुमची पत आणि विश्वासार्हता या एकाच गोष्टीवरती टिकून असते, ती म्हणजे तुमचा शब्द. जर तुम्ही कोणाला शब्द दिला असेल की मी हे काम या तारखेला किंवा या वेळेत करून देईन तर ते काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झालेच पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला कितीही कष्ट घ्यावे लागले तरी चालतील. जो माणूस आपल्या शब्दाचा पक्का असतो, ज्याच्या बोलण्यात आणि वागण्यात प्रामाणिकपणा असतो, त्याच्यावर संपूर्ण जग डोळे झाकून विश्वास ठेवते. अशा लोकांचे शब्द बाजारात नाण्यासारखे चालतात. याउलट जे लोक फक्त मोठी मोठी आश्वासने देतात आणि वेळेवरती हात वर करतात त्यांना समाजात कोणीही किंमत देत नाही. तर आधी स्वतःच्या शब्दाला वजन द्या. बोलण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, पण एकदा बोललात की ते करूनच दाखवा. इमोशनल मूर्ख बनू नका. जगात अनेक लोक अतिशय मतलबी असतात. ते आपली कामे करून घेण्यासाठी किंवा स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी तुमच्यासमोर रडण्याचे नाटक करतील किंवा थोडे दिवस खूप गोड गोड बोलतील. जर तुम्ही खूप हळवे असाल आणि लोकांच्या या गोड बोलण्याला किंवा रडण्याला बळी पडत असाल तर लोक तुमचा वापर करून फेकून देतील. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा माणसाला उद्ध्वस्त करतात. त्यामुळे व्यावहारिक जगात वावरताना आपल्या भावनांवरती ताबा असणे खूप गरजेचे आहे. कोणीतरी कौतुक केले की लगेच हवेत उडू नका आणि कोणीतरी रडले की लगेच स्वतःचे नुकसान करून त्याला मदत करायला धावू नका. समोरच्या माणसाचा खरा हेतू काय आहे हे डोक्याने आणि बुद्धीने ओळखा. मन नेहमी स्वच्छ ठेवा, पण निर्णय घेताना डोक्याचा वापर करा, जेणेकरून
कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकणार नाही. स्वतःच्या प्रगतीवरती लक्ष केंद्रित करा. हा तुमची खरी किंमत तेव्हाच वाढेल जेव्हा तुमची लायकी वाढेल. रोज सकाळी उठल्यावरती स्वतःला एकच प्रश्न विचारा की माझा आजचा दिवस कालच्या दिवसांपेक्षा चांगला कसा होईल. स्वतःच्या तब्येतीवरती, स्वतःच्या अभ्यासावर, कामावर आणि आर्थिक प्रगतीवरती लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होता, समाजात एक मानाचे स्थान मिळवता आणि स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभे राहता, जेव्हा संपूर्ण जग झुकून तुम्हाला सलाम करते, यशस्वी माणसाला कधीही कोणाकडे मान मागण्याची गरज पडत नाही. स्वतःला दररोज 1% सुधारा. यश आणि किंमत आपोआप तुमच्या पायाशी येईल. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन पुन्हा विचारांसह. धन्यवाद.